गणपती बाप्पा मोरया। एका गावात दोन मित्र राहत होते। दोघे पक्के दोस्त होते। एकाचे नाव अज्जू होते आणि दुसऱ्याचे नाव डब्बू होते। अज्जू खूप हुशार होता आणि डब्बू हा कॉपी बहादूर होता। दोघांची आडनावे सेम असल्यामुळे ते परीक्षेत पुढे मागे यायचे आणि हे दोघे पक्के दोस्त असल्यामुळे अज्जू त्याला आपला पेपर दाखवायचा आणि डब्बू कॉपी करून लिहायचा। असं करता करता या दोघांनी आयएसची मेन एक्झाम पास केली आणि या दोघांना इंटरव्ह्यूसाठी बोलविण्यात आले। ते दोघे मोठ्या खुशीत आयएसचा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले। अगोदर इंटरव्ह्यू देण्यासाठी अज्जू आत गेला। त्याला विचारण्यात आले, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? अज्जू म्हणाला, प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू झाले होते, पण यश 1947 मध्ये मिळाले। परत त्याला प्रश्न विचारण्यात आला, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली? अज्जू म्हणाला, यात अनेक लोकांनी योगदान दिले आहे। कोणाकोणाचे नाव सांगू? जर मी एकाचे नाव घेतले तर बाकी सर्वांवर अन्याय होईल। मग अज्जूला विचारण्यात आले, भ्रष्टाचार हा आपल्या देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे का? अज्जू म्हणाला, यावर रिसर्च चालू आहे। राईट उत्तर त्याच वेळी देऊ शकेल ज्यावेळी मी रिपोर्ट पाहील। इंटरव्ह्यू घेणारा बोर्ड अज्जूचे उत्तरे ऐकून खूपच खुश झाला। त्यांनी अज्जूला जायला सांगितले आणि त्याला येथे विचारण्यात आलेले प्रश्न बाहेर इंटरव्ह्यूसाठी आलेल्या उमेदवारांना सांगू नको असे सांगितले, कारण हेच प्रश्न ते इतर उमेदवारांना विचारणार आहेत। अज्जू बाहेर आला तर इतर उमेदवार त्याला विचारू लागले, तुला काय काय प्रश्न विचारले? तर अज्जूने प्रश्न सांगण्यास नकार दिला। मग डब्बूने अज्जूला जरा साईडला नेले आणि म्हणाला, तू माझा पक्का मित्र ना, मग तुला विचारण्यात आलेले सर्व प्रश्न मला सांग। अज्जू म्हणाला, नाही सांगू शकत यार, त्यांनी मला प्रश्न सांगू नकोस असं सांगितलंय, कारण ते हेच प्रश्न सर्वांना विचारणार आहेत, समजून घे यार। मग या पठ्ठ्याने जरा विचार केला आणि अज्जूला म्हणाला, ते तुला प्रश्न सांगू नको असे म्हटले आहेत ना, मग मला उत्तरे सांग। अज्जूने सर्व उत्तरे सांगितली। मग डब्बूला इंटरव्ह्यूसाठी आत बोलविण्यात आले। इंटरव्ह्यू बोर्डाने त्याला विचारले, तुमची जन्मतारीख काय आहे? डब्बू म्हणाला, प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू झाले होते, पण यश 1947 मध्ये मिळाले। इंटरव्ह्यू बोर्डवाले हे उत्तर ऐकून जरा कन्फ्यूज झाले। मग त्यांनी डब्बूला दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या वडिलांचे नाव काय आहे? डब्बूने उत्तरे चांगलीच रटली होती, तर हा पठ्ठ्या म्हणाला, यात अनेक लोकांनी योगदान दिले आहे। कोणाकोणाचे नाव सांगू? जर मी एकाचे नाव घेतले तर बाकी सर्वांवर अन्याय होईल। हे उत्तर ऐकून इंटरव्ह्यू बोर्डवाले जरा हैराण परेशान झाले आणि ते डब्बूला म्हणाले, तुला वेळ लागला आहे का? तर डब्बू बोलला, यावर रिसर्च चालू आहे। राईट उत्तर त्याच वेळी देऊ शकेल ज्यावेळी मी रिपोर्ट पाहील। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।